पासपोर्ट अरे ते काय असेच घेऊन जातील. आज खरं तर गोड गोड बोलायचा दिवस आहे, पण गोडासोबत सत्य देखील बोलायचा दिवस आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, काल जो मी एक विषय घेतला होता तो आपल्या राज्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे डायव्होर्स दौरा, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा. मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल, घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे 28 तासासाठी डायव्होर्स दौऱ्यावर होते. तेव्हाचे जे काही MOUs सही वगैरे केले होते, आता त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झालेत, किती MOUs आता कामं सुरू झालेली आहेत, कुठे इंडस्ट्री या सुरू झालेल्या आहेत, हा एक वेगळा विषय. त्याच्यावर आम्ही खोलावर एक वेगळी बैठक घेऊ आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊ. ती पण माहिती सगळी आलेली आहे आपल्याकडे. ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याची आहे, ह्या दौऱ्याची आलेली आहे. पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल, 28 तासावर साधारणपणे 40 कोटी एवढा खर्च ह्या घटनाबाह्य सरकारने केला होता डायव्होर्सच्या दौऱ्यावर, एका दौऱ्यावर. सुमारे ह्याच तारखेला गेले होते, 15-16 तारखेला गेले होते, 17 तारखेला गेले होते, 18 तारखेला धावत परत आले होते. आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे, मागच्या 15 जानेवारी 2023ला आपल्याला आठवत असेल, मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी एक गौप्यस्फोट केला होता. तो घोटाळा लोकांसमोर आणला होता. जवळपास 1 वर्ष झालेलं आहे, बरोबर 1 वर्ष झाले. खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठेही सुरू झालेले नाही आहेत. इतर मुंबईतले जे रस्ते आहेत, आपल्याला माहिती आहे, सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता, सगळीकडून खोदून ठेवलेलं आहे. पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही, तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी, कुठे STPसाठी असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेनसाठी असेल, सिवेज लाईनसाठी असेल, तो देखील एक वेगळा विषय. पण आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच. कारण आज जे घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायव्होर्सला चाललेले आहेत, त्यांच्यासोबत जवळपास 50 लोक, म्हणजे आधी 50 खोके, आता 50 लोक ही डायव्होर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे. आता ही लोक कोण आहेत, कशासाठी चालले आहेत, का म्हणून चालले आहेत, नक्की काम काय, ही एक वेगळी गोष्ट झाली. पण धक्कादायक गोष्ट ही आहे, जी माहिती मला काल कळली, की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं, मग आपण मंत्री असाल, अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल, सरकारला तुम्ही जेव्हा रिप्रेझेंट करता, किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता, तेव्हा केंद्रीय MEA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते. आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते. ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो, डायव्होर्सला असेल, COP26ला असेल, दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली. आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली, जी काही पूर्ण यादी दिलेली भेटीगाठीची, ती आम्ही सगळी सबमिट केली होती. आणि 48 तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता. परवानगी देतात, असं नाही काही लपून ठेवायला लागतं. पण गंमत अशी झालेली आहे, धक्कादायक गोष्ट ही आहे, की केंद्रात पण सरकार भाजपचंच असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे, ह्या 50 लोकांमधून मला वाटतं नुसतं 10 लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे. मूळ प्रश्न हाच आहे, की मग एवढे 50 लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून, तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे? ती परवानगी MEAला माहिती आहे का? मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का? त्यांना जर माहिती असेल तर आनंद, त्यांनी परवानगी, पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही, हा एक प्रश्न आहे. दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिला आहे की नाही. कारण यावेळी ठीक आहे, माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाही आहे. माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की 20 कोटीच्यावर खर्च दाखवू नये, असं सगळं आहे. आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे. पण 50 लोक, आणि 50 लोक कोण आहेत, तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल, मुख्यमंत्री आहेत, उद्योगमंत्री आहेत, एक खासदार आहेत. त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाही आहे. त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे? राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहेत? एक माजी खासदार देखील चालेत. म्हणजे मला वाटतं ऑफर अशी आहे हल्ली, की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती, तुम्हाला नुसतं इकडे सुरत बिरतला नेलं होतं. आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डायव्होर्सला देणार आहेत. बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का? पण हे सगळं असताना वातावरण एवढं गढूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आपण पाहता, एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटनं जर करायची असतील, MTHLसाठी आपल्याला 3 महिने थांबायला लागलं. आपल्याला दिघा रेल्वे स्टेशनसाठी 8 महिने थांबायला लागलं तयार असून. उरण लाईनसाठी देखील 6-7 महिने थांबायला लागलेलं आहे. पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे, 4 महिने तयार होऊन तसंच्या तसं पडलेलं आहे, लोकांसाठी अजून उघडलेलं नाही. हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला 5 की 6 लोक जाऊ शकता आणि MOU सही करू शकता, तिथे एवढी लोक कशाला? MMRDमधून 5 की 6 लोक चाललेली आहेत. महाप्रीट नावाची एक संस्था, त्याच्यातून 6 की 7 लोक चाललेले आहेत. MSRDCमधून मला वाटतं 3 की 4 लोक चाललेली आहेत.
मूळ MIDC खात्यातून 2 की 3च लोक चाललेत. मुख्यमंत्र्यांचे जे 2-3 PA आहेत ते सगळेचे सगळे चाललेले आहेत. तिथे काय करणार आहेत मला माहीत नाही. त्यांचे OSDs त्यांचे तर चाललेच आहेत. एक उपमुख्यमंत्र्यांचे पण OSD चाललेत. मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का घेऊन नाही जातं किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे OSD का घेऊन जात. मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत एक तर ते डायव्हॉर्स जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे. 1 किलोमीटरची पण लांबी नसेल. तसंच डॅवॉस आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस्ट चाललेलं आहे. बरं 2-3 दलाल पण घेऊन चाललेत. ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डॅवॉसमध्ये नक्की सुट्टी मनवायला चाललेले आहेत, सुट्टी करण्यासाठी चाललेत, मजा घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चाललेत. आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात आत्ता घटनाबाह्य आहेत पण ते त्यांच्याबरोबर 1-2 ACS घेऊन जाऊ शकतात. ज्या खात्याशी MOU आहे त्या निगडीत खात्याशी लोक घेऊन जाऊ शकतात. एक जरी घेऊन गेलं तरी बस असतं. सही करायला किती लोक पाहिजेत. जर कुठच्या बॅगा उचलायच्या असतील, गाडीला धक्का मारायचा असेल, काही खेळ खेळायचा असेल तिथे तर 50 लोक गरजेचे आहेत. पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं, कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं. केंद्र सरकारचा पण काही अंकुश राहिला आहे की नाही मला माहिती नाही. पण खरं तर MEAने विचारलं पाहिजे. आणि मी आज MEAला सवाल करतोय की 50 लोकांचं डेलिगेशन, राष्ट्रीय डेलिगेशन पण 10 ते 12 लोकांपेक्षा जास्ती नसतं. पण हे डेलिगेशनमध्ये कोण आहेत पुन्हा एकदा विचारतो मी. बिझनेसमॅन कोण आहेत का तर नाही आहेत. सगळेचे सगळे PA आहेत, OSD आहेत आणि सगळेच लोक हे पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत. कशासाठी हा एक मूळ प्रश्न राहतो. ह्याच्यावर काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकतो. यही बात है जो पिछले साल हमने डावोस का मुद्दा उठाया था. तो आपको याद होगा कि जो हमारे रेजिम के, क्योंकि ये सरकार मैं मानता ही नहीं हूँ, ये सरकार इलीगल है, अनकॉन्स्टिट्यूशनल है, संविधान के खिलाफ बनाई हुई सरकार है. तो ये जो सरकार की जो गद्दार गैंग के लीडर है जो पिछले साल गए थे, लगभग 28 घंटों के लिए डावोस का दौरा करके आए थे. लेकिन उस 28 घंटों में 40 करोड़ का खर्चा उन्होंने किया है. दिखाया होगा 35 से 40 करोड़, मुझे पता नहीं अभी तक उन्होंने सैंक्शन किया है कि नहीं. लेकिन यही बात आती है कि इस साल का जो डावोस का दौरा है उस टूर पे या ट्रिप पे या छुट्टी पे वो जो लोग लेके जा रहे हैं 50 लोगों का डेलीगेशन लेके जा रहे हैं. हम महाराष्ट्र में सुनते आए थे 50 खोखे की बात. अभी 50 लोगों को लेके जा रहे हैं और क्यों लेके जा रहे हैं ये किसी को भी पता नहीं. लेकिन इन 50 लोगों में ना कोई बिजनेसमैन है, ना कोई ऐसा आदमी है या कोई ऐसी औरत है जो वहाँ जाके अपने महाराष्ट्र के लिए कुछ बात कर सके या काम कर सके. जो सारे के सारे लोग जा रहे हैं वो OSDs है, PAs है, पब्लिसिटी वाले हैं, MP है, ex-MP है. जो कोई बात MOU पे कर नहीं पाता है उसको लेके जा रहे हैं. काफ़ी सारे एजेंसीज को लेके जा रहे हैं. और ये खर्चा कैसे दिखाएंगे, क्यों दिखाएंगे. मूल बात यही है, अगर ये खर्चा खुद ने भी किया हो तो भी क्या ये MEA से परमिशन इनको मिली है. क्या MEA को पता है कि 50 लोगों का डेलीगेशन महाराष्ट्र से जा रहा है और सिर्फ 10 लोगों की परवानगी उन्होंने ली है. क्या MEA को पता है कि 10 लोगों की अगर सैंक्शन दी हो तो 40 अन्य लोग ऐसे ही जा रहे हैं. अगर आपने देखा होगा तो पूरा नेशनल डेलीगेशन भी इतना बड़ा नहीं होता है. यही बात रहती है. फिर इनको क्या ज़रूरत पड़ी कि 50 लोगों को साथ में लेके जाने की. आता विवेक जी आता हूँ मैं. त्याच्यावर आम्ही पूर्ण आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन. पण पहिला मुद्दा हाच आहे की आज मुख्यमंत्री कार्यालयाने खरोखर किती लोकांना परवानगी मिळालेली आहे MEA कडून हे त्यांनी प्रेस नोट काढावी. किती लोक खरोखर चाललेत. कारण बघा नंतर व्हिडिओज तिथून येऊ शकतात. तिथे पण लोक लक्ष ठेवून आहेत किती लोक चाललेत. अनेक दलाल चाललेत त्यांच्यासोबत. कशासाठी चाललेत. तिथे MOUच्या बरोबरच काही पैसे वगैरे बाजूला देणार आहेत का हा एक विषय येतोच. पण त्यांनी स्पष्ट करावं की किती लोक जाणार आहेत. मी ऐकतोय काल काही लोक गेलेत, आज काही लोक चाललेली आहेत, उद्याही काही लोक जाणार आहेत. हे सगळं जे पूर्ण धुक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं. तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री तिथे कोणाकोणाला भेटणार आहेत. जसं आम्ही त्यावेळी जाहीर केलेली तसं यादी त्यांनी जाहीर करावी. फोटो सकट. आणि आत्ता त्यांनी यादी पूर्ण आयटेनरी जाहीर करावी. आदित्य जिस तरीके से. एक मिनट, उनका एक सवाल था. फिर यहाँ था आपने बोला कि 10 लोग के डेलीगेशन ऑफिशियली अलाउड. आप बोलिए 50 लोग जा रहे हैं तो क्या इसमें 10 से ज़्यादा लोग के जाने की परमिशन नहीं मिलती है. नहीं, नॉर्मली अगर देखें MEA को सिर्फ 10 ही भेजने पर स्टेट वाइज. जो हमारा एक्सपीरियंस रहा है, हमारा डेलीगेशन पिछले समय का जो था डावोस में 2022 का हो या फिर COP26 का हो, जैसे ही आप परमिशन मांगते हो अगर उसमें कोई दिक्कत ना हो, कुछ गड़बड़ी ना हो तो मिल जाती है. हमें भी 2 दिनों में मिल गई थी परमिशन. तो इसमें परमिशन मांगने में क्या दिक्कत है इनको. और अगर 50 लोग जा रहे हैं तो दिखाओ MEA को कितने लोग जा रहे हैं.
ये आपके देश की ही सरकार को आप अंधेरे में रख रहे हो, ये कौन सी बात हुई? मुख्यमंत्री लगातार ये कहते रहे हैं कि हम लोग काम कर रहे हैं और ग्राउंड पर बहुत सारी चीजें हमने इम्प्लीमेंट की है। अपोजिशन के लोग यानी परोक्ष तौर पर आप लोगों का बिना नाम लिए उन लोगों के पैरों तले जमीन खिसक गई, इसलिए हर चीज पर सवाल उठा। नहीं, बिल्कुल हमारे राज्य के पैरों तले जमीन खिसक रही है। अगर आपने देखा तो उन्होंने बहुत काम किया है। उन्होंने पूरा डायमंड बोर्ड सूरत लेके गए हैं, उन्होंने बुलेट ट्रेन के लिए जगह फ्री दी है, लेकिन हमारे MTHL के लिए टोल लगा है। उन्होंने बहुत ही काम किया है। यानी अगर आपने देखा होगा तो वेदांता फॉक्स को गुजरात भेज दिया है, एयरबस टाटा को गुजरात भेज दिया है, मेडिकल डिवाइस पार्क हो, बलड्रग पार्क हो, ये सारे गुजरात भेज दिए। वर्ल्ड कप फाइनल भी हमारी बहुत गुजरात को भेज दी है। तो बहुत काम किया उन्होंने, लेकिन सिर्फ ये भूल जाते हैं कि वो गुजरात के मुख्यमंत्री नहीं, महाराष्ट्र में एक सरकार जो उन्होंने गद्दारी करके बनाई है उसके मुख्यमंत्री है। एक मिनिट, काय की अध्यक्षांना आम्ही नेहमी बोलतो ह्या बाजूला पण बघा, तसं आज नहीं। आप देखिए ना, आप अगर आज जैसे पैप्स होते हैं एयरपोर्ट पे, तो आप देखिए कौन कौन किसका फोटो आप निकाल सकते हो वहाँ तो आएगा ही फोटो। 3-4 आहेत। आणि तुम्हाला हेच सांगतो मी, मुख्य गोष्ट हीच आहे, ते दलाल मित्र वगैरे ते सगळी कंपनी एक आहे। 50 लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे। माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको स्पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं अधिक, ते ठीक आहे, चला ते पण मी मान्य करतो। मुलांना पण घेऊन चाललेत म्हणजे तुम्ही 70 लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना, तसं वराड निघालंय डॅवॉसला, असं सगळं चाललंय। आता हे कसं मी सांगू, तिथे तुम्ही बघा मी कधीही कुठच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणाचं नाव घेत नाही, कारण मूळ भांडण माझं त्या व्यक्तीबरोबर नसतं, पण जी चालली पद्धत आहे ते बदलण्यासाठी मी करत आहे। आणि जसं मी सांगितलं स्पष्टीकरण यावं। क्या आपको लगता है कि जिस तरीके से दावोस में इतना बड़ा डेलीगेशन जा रहा है उससे इन्वेस्टमेंट कम होगा और जो राज्य का खर्च है वो बढ़ेगा? मुझे लगता है इस पे एक ही बात है, प्रिंसिपल की बात है। पहली बात तो जो आप लेके जा रहे हो जिन लोगों को, उनकी परमिशन पॉलिटिकल क्लियरेंस क्या MEA से आपने लिया है, क्या फाइनेंस मिनिस्ट्री से लिया है? दूसरी बात, अगर लिया होगा तो फिर छुपाने की क्या बात हो? तीसरी बात, जो काम 7 या 10 लोग कर सकते हैं, चलो 15 लोग कर सकते हैं, वहाँ 50 लोग जाने की क्या जरूरत है और पूरी फैमिली जाने की क्या जरूरत है? यही बात रही। ते आतच आहेत काही मी त्या विषयावर आता कुठचंही वक्तव्य करणार नाही, कारण परत गौप्यस्फोट किंवा असं किती दुसरं भलतीकडे हा विषय जाईल। आपल्याला नेहमी माहिती आहे की त्याच विषयावर आत्ताचा जो डॅवॉसचा विषय त्याच्यावर मी बोलीन, पण ह्याच्यावर वेगळी my personal experience has been with the MEA that while going to COP26 or while going to Davos in 2022, whatever permissions we had asked for, we got a political clearance from MEA and Finance Ministry in 48 hours flat. There was no problem, it was all smooth. The problem today is the government of Maharashtra, rather the illegal government of Maharashtra, the regime sitting here is taking almost a delegation of 50 people. 50 people are not business people. 50 people are not traders. They're all CMO, OSD, PAs and all office staffers who are going on the names of various agencies like MMRDA, MSRDC, Mahapreet and many more. MIDC also. The problem is, I personally believe, and what I've heard from yesterday, is only 10 or 11 people have been asked for a clearance and have got the necessary clearance. The rest of the people are going as various agencies. Now finally, all of these agencies represent the government of Maharashtra and eventually the government of India. Is the MEA aware of all the 50 names plus wives and children that are going to Davos? Davos is really a small town. Is everyone going to stay in the same place? All publicists are going. I heard 3-4 reporters are going. Is everyone going to stay in Davos? Otherwise, it's almost a 2-hour journey from the closest other city. Why are we spending so much? 3, if some people are also spending from their own pockets on travel, the food, the stay, the movement around there is going to be paid for by the government of Maharashtra, which eventually means all of us as taxpayers. Why do you need 50 people when you can do the job of signing MOUs only with just the illegal CM and 6 or 7 other officers? It's purely a professional job. It's not a sightseeing tour. OSDचा विषय काढला, तेच OSD तैवानला देखील गेले होते आणि त्यांचा IT घोटाळ्याचा जो प्रकरण आहे ते आता बाहेर पडलंय आणि ते आता पुन्हा एकदा डावोसला देखील जात आहेत. कशा प्रकारे? नाही, माझं मत आहे की दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये असं जास्ती दुजाभाव करू नये. दोन्ही मुख्यमंत्र्यांचे OSDs घेऊन जावं.
आता 50 नेतं ते 51 कशाला सोडतात? रेस्को संदर्भात देखील तुम्ही पाठपुरावा करताय, त्या संदर्भात जे ऑनलाईन पिटिशन आहे त्या संदर्भात तुम्ही ट्विट देखील केलेलं आहे. काय नेमकी डॅव्होसचा एक विषय जसं झालं तसं रेसकोर्सचा आपल्या राज्यातला आणि मुंबईतला महत्त्वाचा विषय. रेसकोर्सचा आपल्याला सर्वांना माहिती आहे 10 वर्षापूर्वी 11 वर्षापूर्वी लीज संपलं. आत्ता गेल्या 2-3 महिन्यामध्ये आणि जेव्हा मी विषय फोडला तेव्हा हे सगळं आपल्या समोर आलं. 3 की 4 RWITCचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी एका बिल्डर मित्राबरोबर मुख्यमंत्र्यांच्या एक डील केलेलं आहे ज्याच्यात रेसकोर्सला 3 भागात विभागलं जाणार आहे. पहिला भाग आहे साधारण 90 ते 51 एकर्सचा जिथे रेसिंग होईल, घोड्यांची जी काही सगळं पोलो बिलो होईल ते आहे. दुसरं म्हणजे 120 एकरचं जिथे थीम पार्क हे न बनवायचं आहे. आणि तिसरा भाग आहे जो असून कोणी बोलत नाही आहे पण ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर आम्ही पूर्णपणे रेसकोर्सच्या ह्या विभागणीला विरोध करू, मग गरज पडली तर RWITCला पण विरोध करू. त्यांना घोडे इथे नसते राहण्याचे नका आणू. आम्हाला तिथे ARC वगैरे सारखे जे उत्साही क्लब्स आहेत त्यांच्यासोबत तिथे घोड्यांच्या ॲक्टिव्हिटीज करू. पण दररोज तिथे हजारो लोक मुंबईकर चालायला जातात, योगा करायला जातात, खेळायला जातात, लाफ्टर क्लब्स आहेत, ब्लाइंड क्लब्स आहेत, सगळे तिथे आहेत. ह्या सगळ्यांना तुम्ही एक चांगली 226 एकरची जागा विभागून तुम्ही विभागणी करून त्याची काय करणार नक्की? तिथे त्यांना 100 कोटी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना स्टेबल्सवर घोड्याच्या तबेल्यावर खर्च करायचे. कोणी म्युन्सिपल कमिशनरना अधिकार दिला आहे 100 कोटी तिथे घोड्याच्या तबेल्यावर खर्च करण्यासाठी? त्यांना SRA तिथे इन्स्टिट्यूट असते, ते सांगतात बाजूच्या SRAमध्ये जागा देऊ. बाजूच्या SRAमध्ये जागा आहे का? बरं, फ्री FSI जो देणार तो कोणाच्या तुम्ही पैशातून देणार? मुंबईकरांच्या FSIतून देणार आहे. मूळ गोष्ट हीच आहे की तिथे भाजप प्रणित खोके सरकार ही जागा गिळायला बघते, बिल्डर्सच्या हातात द्यायला बघते. भाजपचा याच्यावर काय भूमिका असेल आणि भाजपची डॅव्होसच्या दौऱ्यावर काय भूमिका असेल ही आज भाजपने स्पष्ट करावी. असंवैधानिक मुख्यमंत्री कह रहे हैं, जबकि सुप्रीम कोर्ट के बाद अभी विधानसभा अध्यक्ष ने भी एक फैसला लिया, उसके बाद भी आपको किस तरीके से लगता है? क्योंकि सरकार में बैठे लोग कह रहे हैं कि अब तो असंवैधानिक बोलना बंद करेंगे. मुझे लगता है कि आज मैं सिर्फ डैवोस और रेसकोर्स पे बोलूँगा. जैसे घोड़े को ब्लिंकर्स होते हैं तो लंबी रोज का घोड़ा हो तो ब्लिंकर्स लगा के ही चलूँगा. अन्य बातों पे कई मायावती को भी जो इंडिया गठबंधन में शामिल किया जाए, लेकिन आज उन्होंने कहा वो डैवोस जा रहे हैं उनके साथ. तो उन्होंने कहा मैं अकेले लड़ूंगी. आपको लग रहा है कि अभी नहीं, मुझे लगता है आज सिर्फ डैवोस के लिए बात सीमित रखते हैं क्योंकि ये बहुत ही महत्वपूर्ण विषय है. हमें लगता होगा कि ये विषय हल्का हो, लेकिन क्या होता है कि जब हम एक डेलीगेशन करके जाते हैं, महाराष्ट्र को एक रिप्रेजेंट करते हैं या देश का प्रतिनिधित्व करते हैं, तो वहाँ के भी लोग वो भी एक रेपुटेशन बनाते रहते हैं कि ये कौन से लोग हैं, क्या करने आए हैं, कैसे उनका बर्ताव है. 50 लोगों की भीड़ लेके जाओ जो मजा करने जा रहे हैं, जो 2-3 दलाल जा रहे हैं, पब्लिसिस्ट जा रहे हैं, ex-MP जा रहे हैं, तो मुझे लगता है ये चित्र कुछ सही नहीं रहेगा. ये देश के लिए हानिकारक है ये चित्र और इसे बदलना ज़रूरी है. अभी भी वक्त गया नहीं है. मुख्यमंत्री कार्यालय ने स्पष्ट करे कि कितने लोगों का पॉलिटिकल क्लियरेंस आया है और कितने लोग जाने वाले हैं. धन्यवाद.